नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक दीपावली निमित्त दरवर्षी भाजप नाशिक शहर मध्य मंडल सरचिटणीस विनोद येवले आणि समाजसेविका वर्षा येवले यांच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्मा वाटपाचं आयोजन केलं जातं। यावर्षी देखील प्रभागातील विविध भागात या मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप आणि रेशन कार्ड व आयुष्यमान कार्ड शिबिर, लाडकी बहीण केवायसीचं आयोजन करण्यात आलं होतं। काल आणि परवा शहरातील टिळकवाडी भागात हे 2 दिवसीय शिबिर पार पडलं। या शिबिरास टिळकवाडी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। याबाबत अधिक माहिती नाशिक मध्य मंडल सरचिटणीस विनोद येवले यांनी दिली। जय श्रीराम, मी विनोद दिनकरवले, भाजपा सरचिटणीस मध्य मंडल। दरवर्षीप्रमाणे ह्या दिवाळीला सुद्धा मी या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व त्याचप्रमाणे शासकीय योजनांचं शिबिर या ठिकाणी ठेवलं आहे। हे शिबिर कालपासून या ठिकाणी चालू आहे। 2 दिवसापासून या ठिकाणी टिळकवाडी प्रभागातील सर्व नागरिक उत्स्फूर्त साथ देत आहेत। ह्या शिबिरामध्ये महत्त्वाचं म्हटलं गेलं तर रेशन कार्डचं हा कॅम्प मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक लाभ घेत आहेत। रेशन कार्डमध्ये नाव कमी करणं, रेशन कार्डमध्ये नाव वाढवणं, त्याचप्रमाणे नवीन रेशन कार्ड काढून देणं, ही सुविधा नागरिकांसाठी या ठिकाणी आम्ही सेतू कार्यालयाची टीम आणून या ठिकाणी नागरिकांना देत आहोत। या ठिकाणी कुठलंही शुल्क या ठिकाणी आम्ही घेत नाही महत्त्वाचा। त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड हे जे शासकीय योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे नागरिकांनी, ह्या लाभासाठी आम्ही शासकीय योजनेच्या माध्यमातून आयुष्यमान ही कार्ड काढून देतोय। व हे सर्व करत असताना आम्ही मेडिकल कॅम्पसाठी या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप या ठिकाणी ठेवलं आहे। तुम्ही जर बघत असाल या ठिकाणी साधारणतः 60 ते 70 बायकांना आम्ही या ठिकाणी मोफत चष्मे वाटप केलेले आहे आज सकाळपासून, आणि हा कार्यक्रम दिवसभर या ठिकाणी चालणार आहे। ह्याच प्रकारे आम्ही या ठिकाणी मोफत दंत योजनेसाठी सुद्धा आम्ही मेडिकल कॅम्पमध्ये नागरिकांना या ठिकाणी कॉलेज रोड या ठिकाणी पाठवत आहेत। ह्या कॅम्पमध्ये या प्रभागातील व मध्य विधानसभेचे आमदार सौ देवनेताई सुहास फरांदे ह्या पण या ठिकाणी आलेल्या होत्या। त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प अतिशय मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे आम्ही चालू केलेला आहे। व त्याचप्रमाणे प्रभागातील नगरसेवक व सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा। टिळकवाडीतील 2 दिवसीय शिबिरास 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संचालक किशोर बेलसरे यांचा भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।